नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वामी हे 19व्या शतकातील महाराष्ट्रातील एक थोर संत होते. स्वामींचा जन्म कधी झाला किंवा कुठे झाला याविषयी कोणतेही ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नाहीत किंवा स्वतः स्वामींनी त्याबद्दल कधी उल्लेखही केला नाही. म्हणून भक्त स्वामी समर्थांचा जन्मदिन साजरा करण्याऐवजी त्यांचा प्रकट दिन साजरा करतात. दरवर्षी चैत्र शुद्ध द्वितीयेला म्हणजेच गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी श्री स्वामी समर्थ प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. स्वामी समर्थ म्हणजे भगवान दत्तात्रेय यांचे तिसरे पूर्णावतार आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे प्रदीर्घ काळ वास्तव्य केले. तसेच भक्तांना भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असा अमूल्य संदेश दिला. भक्तांच्या हाकेला धावून जाणारे दैवी शक्ती म्हणजे स्वामी. आजही अक्कलकोट येथे भाविकांची मोठ्या प्रमाणावर स्वामींचं दर्शन घेण्यासाठी गर्दी होते. स्वामींनी आपल्याला एक अनमोल भेट दिली आहे, ती म्हणजे तारक मंत्र. तारक मंत्र या 2 शब्दातच त्याचा अर्थ लपलेला आहे. जो भक्त आजाराने चिंतेने त्रासलेला आहे किंवा जो भक्त मानसिकरित्या कमजोर झाला आहे त्याला तारण्यासाठी स्वामींनी तारक मंत्र हा आशीर्वादाच्या रूपात भक्तांना प्रदान केला आहे. या तारक मंत्रामध्ये अगम्य शक्ती आहे. ज्यांनी अनुभवली त्यांनीच स्वामींना अनुभवले. या मंत्रात एक कडवे आहे, ते म्हणजे अतर्क्य अवधूत. हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी. फक्त आणि फक्त या एका वचनावर विश्वास ठेवा आणि बघा स्वामी काय चमत्कार करतात. कितीही मोठे संकट असू देत, स्वामी त्या संकटातून भक्तांना अलगदपणे बाहेर काढतात. स्वामींवर विश्वास ठेवा. कधीकधी ते सुद्धा भेटतं ज्याची आपण अपेक्षा सुद्धा केलेली नसते. स्वामी म्हणतात, माझे नाव तुझ्या ओठांवर असताना तू भाबरतोस कशाला? कोणतंही संकट असू देत, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणूनच भक्त हो, स्वतःवर आणि स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामी आयुष्यात येणाऱ्या संकटांना सामोरे जाण्याची ताकद पण देतील आणि त्यातून अलगद बाहेर काढून सुखही प्रदान करतील. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.